जय मल्हार, जय अहिल्या. महाराष्ट्रातील माझ्या तमाम बांधवांना, भगिनींना, सर्व मेंढपाळ बांधवांना मानाचा जय मल्हार. आज खरं तर आपल्यासमोर लाईव्ह येण्याचे कारण असं, एक विषय होता जो काल 2 दिवस झालं आपल्या सर्वांपुढे, मीडियापुढे, इलेक्ट्रॉनिक मीडियापुढे येतोय. मला खरं तर आज त्या विषयावर बोलायचं होतं, परंतु काल रात्री आणि आता लेटेस्ट मध्ये म्हणजे काही कालावधीपूर्वी सांगोल्यामध्ये काही, खरं तर हा विषय खूप विषय, पण त्यातला हा विषय महत्वाचा आहे. सर्वांनी जरा डोळे उघडे, कान उघडे ठेवा आणि नीट बघा आणि ऐका. ज्यांनी या महाराष्ट्रातल्या राजकारणामधले भीष्म पितामह, एक विक्रम आणि एक कशा प्रकारे एका आमदाराने कशा प्रकारे कारभार चालवावा, कशा प्रकारे एक आदर्श म्हणजे चांगले चांगले महाराष्ट्रातील भले भले राष्ट्रीय नेते ज्यांच्या पुढे नतमस्तक व्हायचे, असे स्वर्गीय गणपत आबा देशमुख साहेब यांच्या घरावर दारू पिऊन बाटल्या फेकल्या. अतिशय घृणास्पद, अतिशय नालायक, निर्लज्ज. आणि या सगळ्यांना म्हणजे महाराष्ट्रातल्या पूर्ण आपल्या सर्व बांधवांना, सर्व आपल्या जनतेला लाजिरवाणी ही गोष्ट ह्याच्यासाठी आहे की असले नराधम असल्या प्रकारचे कृत्य करतात. दारू पिऊन कोण कोणत्या पक्षात प्रवेश करतो ह्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये, परंतु गणपत आबा देशमुख कोणत्या जातीचे होते हे महत्वाचं नाहीये, तर गणपत आबा देशमुखांचा मान सन्मान, त्यांचा एक आदर्श जो महाराष्ट्रातील प्रत्येक राजकारण्याने जपला आणि प्रत्येक पक्षातील सर्व नेते जे त्यांच्या पुढे नतमस्तक व्हायचे, अशा गणपत आबा देशमुखांची आज अतिशय घृणास्पद अशी या नालायकांनी गालबोट लावेल अशा पद्धतीने त्यांचा अपमान केलेला आहे. मला आत्ता एवढ्यात फोन आला की गणपत आबा देशमुखांच्या निवासस्थानावरती तिथून रॅली काढताना काही पक्षाचे ज्यांनी बीजेपीत काही प्रवेश केला आणि ती रॅली काढत असताना त्यांच्या बंगल्यावरती दारूच्या पिऊन बाटल्या फेकल्या. हे तुम्हा सर्वांना ह्याच्यासाठी सांगावं लागतंय की महाराष्ट्रामध्ये काय काय होतंय. जाणून बुजून टार्गेट करून धनगर समाजाचे नेते, सन्माननीय आमदार, आजी माजी जे असतील त्यांच्यावर कशा प्रकारे जाणून बुजून अपमानास्पद, निंदनीय आणि घाणेरड्या स्वरूपाची कृत्य ही नालायक करतायत. बसा, अजून शांत बसा. हे तर मी तुम्हाला सांगितलं ना, मी मागापासून सांगतोय. म्हणजे ज्या वेळेस ही देवरोडची घटना घडली त्याच्या अगोदर दीपक भाऊ बोराड यांनी उपोषण केलं, तेव्हापासून त्याच्या अगोदर कित्येक वर्ष की तुम्ही झोपलेलं नाहीये, तुम्ही झोपेचं सोंग घेताय, सोंग. आज गणपत आबा देशमुखांच्या घरावरती बाटल्या फेकण्यापर्यंत हिंमत गेली या कुत्र्यांची. इतका माज, इतकी मस्ती, ज्या आबांपुढे अख्खा महाराष्ट्र नतमस्तक होतो. महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयामध्ये गणपत आबा आहेत. एक आदर्श ज्यांनी दाखवून दिलाय, त्या माणसाची अशा प्रकारे तुम्ही अवहेलना करता. कुठे गेला बीजेपीचा आदर्श? आदर्श कुठे गेला तुमचा? ही जी कुत्री आहेत ह्यांना मला सरकारला सांगायचंय, फडणवीस साहेबांना आणि या सत्तेत ज्यांनी ज्यांनी हे नालायक काम केलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी या कुत्र्यांनी अशा पद्धतीची घाणेरडी ही जी नाटकं केलेली आहेत, यांना त्वरित जर का यांना जेरबंद नाही केलं आणि या कुत्र्यांचा बंदोबस्त नाही केला तर मला मग तिकडे सांगोल्यात यावं लागेल. बघणार नाही कोण आहे, काय आहे, कोणत्या पक्षाचा, किती मोठा आहे, किती जहागीरदार आहे, कोणाची औलाद आहे. रस्त्यावरून नागडी धिंड काढून सांगतो. आबांच्या बाबतीत
जर का कुणी काय असली बाळू आबांच्या बाबतीमध्ये जर का कुणी अशा पद्धतीने जर का घाणेरडे कृत्य करत असतील आणि मुद्दामून अवहेलना करत असतील तर याद राखा, गाठ माझ्याशी. मी अजूनही सांगतो, शांत आहे, संत नाही. तुमच्या प्रत्येक कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही आंदोलनं केलेली आहेत. तुम्ही ज्या ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आम्ही सर्व सहन केलेले. परंतु याचा अर्थ तुम्ही काही करणार आणि आम्ही शांत बसणार, बिलकुल चालणार नाही. परवा दिवशी जे चांगलं आहे त्याला आम्ही चांगलंच म्हणतो ना. ज्या अहिल्यानगरमध्ये सभा झाली कालच माझ्यामध्ये, त्याच्यामध्ये ओबीसी आलते, सभा घ्यायला. मला कोणत्या जातीवर काय बोलायचं पण नाही. मी कोणत्या जातीचा द्वेष पण करत नाही. मी कोणत्या जातीच्या विरोधात पण नाही. जे आमच्या सोबत आहे आम्ही कायम त्यांच्या सोबत आहोत. परंतु जरी आम्ही वेगवेगळ्या जातीत जन्माला आलेलो असलो तरी आमचा धर्म हिंदू आहे. आमच्या रक्तात धमन्यांमध्ये हिंदुत्व आहे. कारण की कोणती जात लावायच्या अगोदर आम्ही ते खोलून दिले तो व्हिडिओ. हिंदू धनगर, हिंदू मराठा, सर्व आम्ही जे एकमेव हिंदू ओबीसी सर्व. आणि अशा त्या अहिल्यानगरमध्ये, पवित्र त्या नगर जिल्ह्यामध्ये काल सभा झाली. ठीक आहे, त्यांनी कुणासाठी सभा घेतली, काय घेतली, मी कधीही कोणत्याही पक्षाच्या भांडणांमध्ये कधी पडत पण नाही, बोलत पण नाही. कारण ही बोलायची वेळ आली. कारण की आमच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या नावाच्या अस्मितेचा विषय. एक कुत्रा काल भुकला तिथं. मला ह्या जिल्ह्याचं नाव ऐकायचंय तुमच्या तोंडातून. बघू रे तो व्हिडिओ दे, काय बोललाय ते ऐका जरा, तुम्हाला दाखवतो. आज ये वादा करिए, आज ये कसम खाइए कि इंशाअल्लाह वोटों की मशीन में आप लोग ऐसा संग्राम लेके आएंगे इंशाअल्लाह कि संग्राम के सामने दूसरा कोई संग्राम टिकेगा नहीं. अल्लाह तो उसकी शुरुआत से पहले मैं आप लोगों से हमारे इस पाक शहर का नाम क्या है वो आपके मुंह से सुनना चाहूंगा, ताकि हमारी आने वाली नस्लें भी हमारे इस शहर को इसी नाम से जाने. तो आप सब मिलकर मेरे साथ बोलिए, हमारे शहर का नाम क्या है, क्या है, और हमेशा अहमदनगर ही रहेगा इंशाअल्लाह. शहर का नाम क्या है? अहमदनगर. तुझा बाप आलता का सांगायला तिथं? या देशाच्या राज्याच्या उच्चस्व पदामधून ते पूर्ण मंजूर करून अहिल्यानगर नाव झालेलं असताना आमच्या अहिल्या मातेचा अपमान त्या ठिकाणी हा कुत्रा जाहीरपणे करतोय. इस देश इस शहर का नाम क्या है? अहिल्यानगर. तुझ्या आई बापाची नावं ठेव ना, काय ठेवायची ती बदलून. त्याला परवानगी लागणार नाही, तिथे ठेव ना. जरी आम्ही वेगवेगळ्या जातीत जरी असलो ना आणि आमच्या हक्कासाठी जरी भांडत असलो, आमच्या एकमेकांच्या किंतु परंतु वैचारिक मतभेद असले तरी लक्षात घ्या, हृदयाच्या धमन्यांमध्ये हिंदुत्व आहे, कायम राहणार. आमच्या हिंदुत्वाच्या अस्मितेचा विषय आला ना तर उभा आडवा, लक्षात घ्या, उभा तर नाही, उभा करून आडवा. अहिल्या मातेच्या अस्मितेच्या नावावरती जर का कोणी कलंक लावायचा प्रयत्न केला, कोणी नावाचा जर का अवमान करायचा प्रयत्न केला तर अहिल्यानगर राहिलं लांब, या महाराष्ट्रात फिरून देणार नाही, लक्षात घ्या. आम्ही जेवढे शांत आहे ना तेवढा जर का हा हिंदू आमचा सगळा एकवटून खवळला ना, जाती जरी आमच्या वेगळ्या असल्या तरी आमच्या धमन्यांमध्ये हिंदुत्व आहे. हा महासागर कधी तुम्हाला वाहून कुठल्या कोपऱ्यात येऊन टाकेल कळायचं नाही, लक्षात घ्या. खरं तर मला उद्याच यायचंय चौंडीला, आमच्या अहिल्या मातेचा दुग्धाभिषेक करायचा आहे आणि येणार आहे. शपथ आहे मला अहिल्या मातेची. ज्या कुत्र्यांनी आमच्या लायकी नसणाऱ्यांनी अहिल्या मातेचं नाव घेऊन त्या ठिकाणी आमच्या अहिल्या मातेच्या नावाला
जाणून बुजून अवमान करायचा ज्यांनी प्रयत्न केलाय तो कोण, त्याचं नाव मला येईना. आता तुम्हाला व्हिडिओ दाखवला मी. कुठल्याही महामानवानी, महापुरुषांनी, महान थोर व्यक्तींनी एका जातीसाठी काम केलेलं नाही, आम्ही म्हणत पण नाही. अहिल्या मातेंनी काम करत असताना सर्व जाती धर्मासाठी केले. अखंड भारतभर अटके पार झेंडे लावलेत. अनेक मंदिरं, मस्जिद, बारव, विहिरी, अन्नकुंभ, 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार केलाय. आणि तुमच्यासारखी कुत्री तिथे येऊन भुगतात. सबंध राज्यांनी नव्हे, सबंध देशांनी मान्यता मिळवली अहिल्यानगरच, आणि अहिल्यानगरच राहणार. त्या नावाच्या आड जर का कुणी आला तर आडवा करून तिड वाकडा देखील केला जाईल, लक्षात घ्या. उभा आडवा. मला कुणाच्या काय ते राजकीय कुठल्या सभा चालू आहे त्याच्यात पडायचं नाही. तिकडे कुणी काय सभा घेतली, मग त्यांच्या विरोधात ह्यांनी सभा घेतली, कुणी काय बोललं, कुणी काय बोंबलं, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. जातीचा जिथं विषय येईल, आमच्या अहिल्यामातेच्या अस्मितेचा विषय येईल, तिथं कुणालाही सुट्टी नाही, लक्षात घ्या. काय माझं तुम्हाला काय वाकडा करायचं ते करा, कुणालाही सुट्टी नाही, लक्षात घ्या. खरं तर उद्या नावऱ्यामध्ये घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर एक कार्यक्रम आहे. अभय मस्कोवाचा खेळ आहे तो. 6ला कार्यक्रम आहे, पण त्याच्या अगोदर दुपारीच मी येणार आहे चौंडीला. मला चौंडीला येऊन ते अहिल्यानगर, आमच्या अहिल्या मातेच्या नावाला अवमान करणारा कोण कुत्रा जन्मलाय त्याला एकदा बघायचंय. आणि मी जाहीर आवाहन करतो, मी येतोय तिथं आमच्या अहिल्या मातेचा दुग्धाभिषेक करायला चौंडी या ठिकाणी. आणि तुम्ही खरे हिंदू आणि खरे अहिल्या भक्त असाल, हे जातीवादीचं सोडा हो. काय तिथं काय वरती तुम्हाला काय ऑप्शन नाही दिलेले, कुठली जात पाहिजे बोल, मार त्याच्यावर क्लिक, आणि लगेच तुला त्या जातीमधून लगेच तुझा जन्म झाला. ते कौन बनेगा करोडपती का 4 ऑप्शन, बोलिए कौन सा चाहिए आपको, कौन सा उस पर क्लिक करो. तसलं नाहीये. त्या जाती तुम्ही तुमचे ऑप्शन नसतं तिथं. जो तो ज्याच्या त्याच्या याने त्या जातीत जन्म घेतो. त्या जातीबद्दल सर्वांना अभिमान असतो. अनेक जाती आहेत खूप महाराष्ट्रात, प्रत्येकाला आपापल्या जातीत जन्मल्याचा अभिमान असतो आणि असलाच पाहिजे. परंतु जाती जातीमध्ये जरी आमच्यात बरे एकमेकाच्या थोडेफार मतभेद असतील सर्व जातीमध्ये, तर हिंदुत्वाच्या मुळावर जो उठेल, लक्षात घ्या. आणि अहिल्या मातेच्या विरोधात कोण जर का गरळ ओकत असेल, आणि हे अहिल्यानगर नाही अहमदनगर आहे असा काल जाहीरपणे सांगून गेला, अशा खरं तर कुत्र्याच्या जागेवर मुसक्या आवळायला पाहिजे होत्या प्रशासनाने. कायद्याच्या विरोधात, शासनाच्या विरोधात जाहीरपणे बोंबलतोय कुत्रा. तिथली खालची पण पिलावळ जाहीरपणे बोंबलतायत. हो, अहमदनगर तुमचा बाप होता का? बाप होता तुमचा? अख्ख्या हिंदुस्थानाने जे मान्यता मिळवली अहिल्यानगर, त्याला ही कुत्री काल भेट जी गोळा झाली होती भटकी, अहिल्यानगर नाही म्हणे, अहमदच नगर. का तुमचा बाप होता काय? हा, अरे तुमच्यासारखी हजारो नाही लाखो करोडो जरी कुत्री गोळा झाली ना, तरी अहिल्यानगरचं अहमदनगर सोडा, ते एक अक्षरातला एक शेवटचा मात्रा काना सुद्धा हलू देणार नाही, लक्षात घ्या. एवढी ताकद आहे आमच्यात. बिनकामाचं मला तोंड उघडायला लावू नका. आमच्या अहिल्या मातेचा अपमान कदापि सहन करणार नाही. पळून पळून, मग लक्षात घ्या, पळून पळून चड्डी फिटस्तोर पळून, मग असा पळवू ना तुम्हाला, जे थोडंफार राहिले ते पण झाकता यायचं नाही. मग लक्षात घ्या, जे राहिले ना थोडंफार ते पण झाकता यायचं नाही. बिनकामाचा फालतूपणा अजिबात सहन करणार नाही. खास करून आमच्या अहिल्या मातेचा अपमान कदापि नाही. वाटेल ते झालं तरी चालेल. काही उठायचं, कुणी काही बोलायचं, काही बोलायचं. जरा कुठेतरी आमच्या समाजामध्ये एकागती, एकत्रता, कुठेतरी समाजाचं एकजूट व्हायला लागलीये. आरक्षणासाठी कुठेतरी समाज एकत्र येऊन आता त्या पवित्र्यामध्ये आरक्षण मिळवण्याच्या झाली. यांनी लगेच शिकडून यांनी एक बोंबलायचं, तिकडून त्यांनी एक बोंबलायचं, तिकडून त्यांनी एक बोंबलायचं. परवा दिवशीपासून ते बारामतीचं पार्सल तिकडे आलेलं ते बोंबलं ना.
आमच्या अहिल्या मातेचे वंशज विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक रामजी शिंदे साहेब काय तर म्हणे घायवळांचा त्यांचा संबंध होता आणि त्यांच्याच ह्यांनी निलेश घायवाळला आणि त्याच्या भावाला काहीतरी असं शस्त्र परवाना मिळाला. अरे रोहित पवार, तुमचे काका, तुमचे आजोबा यांचा इतिहास काढा. दाऊद इब्राहिम पासूनचे सगळे 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 जे ज्या बातम्या यायच्या न्यूज मीडियावरती त्या सगळ्या काढा. गुंडांचा पक्ष म्हणून कुठल्या पक्षाला मान्यता मिळाली हे चांगलं तुम्हाला माहिती असेल. आमचं तोंड नका उघडू. मग आम्ही बाबा बोडकेपासून सगळे विषय काढले तर तोंडाचं बोलणं नाही ततपप होईल. मग कळलं ना. आपण कसे निवडून आलात पूर्ण अख्ख्या कर्जत जामखेड नाही नगर जिल्ह्याला माहितीये. आपण कसं निवडून आलात हे सर्वांना माहितीये. उगाच बिनकामाचं बोलायला गेले म्हणजे पोपडपंची करू नका. कळलं ना. कर्जत जामखेडच्या जनतेने तुम्हाला नाकारलेलं आहे. हे जे तुमची आतून बिली बघत झाली ना काका पुतण्याची, ते बोलले ना बऱ्याच वेळा, मी असतो तर तुझं काय झालं, मी नाही त्यामुळे तू आलास, मी ठरवलं असतं तर तुला. या अख्ख्या महाराष्ट्राने बघितले. तुम्ही काय सांगता प्राध्यापक राम शिंदे साहेबांच्या वरती, विधान परिषदेच्या सभापतींवरती? त्यांच्याच म्हणे शिफारशीने त्यांना रिव्हॉल्वर परवाना मिळालाय. अरे तुमच्या शिफारशीने कुणाला काय काय मिळाले अखंड महाराष्ट्राला माहितीये. उगाच आता सत्तेत आहात म्हणून वाचला आहात तुमचे सर्व बाकीचे. बेकाय मला त्यांचं नाव पण नाही घ्यायचं कारण मला या राजकीय लोकांच्यात ना बिलकुल पण इंटरेस्ट नाही. हे काय कोणाची काय झाटोपडगिरी करतात त्यांना त्यांचं काय करायचं करू दे. परंतु लक्षात घ्या अहिल्यानगर आपलं बदलायच्यासाठी अहमदनगर व्हावं म्हणून काल जो बाण उठली बोंबललेत ना जे कुत्री, खरं तर आज संबंध आपल्या अहिल्यानगर मधल्या संबंध आपल्या हिंदू समाज प्रत्येक जातीतले सर्व आपण जे हिंदू कट्टर सर्वांनी जमायला पाहिजे होतं. चौंडीमध्ये अहिल्या मातेच्या आपल्या स्मारकापाशी अहिल्या मातेचा एक प्रकारे हा अपमान, घोर अपमान केलाय नालायकांनी. मी कोणत्या जातीचा द्वेष कधी करत नाही, कधीच नाही. माझा इतिहास काढा, कुणी म्हणावं बापूंनी या आमच्या जातीचा, कधीच नाही. याचा अर्थ असा नाही की कुणी आमच्या अहिल्या मातेचा अपमान केला तरी आम्ही शंडासारखे शांत बसणार मूग गिळून. नरड्यातली जीभ हासडून गळ्यात लपटो. लक्षात घ्या. आणि तेवढी ताकद दिलेली आमच्या मनगटात, तेवढं बळ दिलेलं आम्हाला अहिल्या मातेने. अहिल्या मातेची रक्षा, होळकरांचा इतिहास जर का बुजवण्याचा प्रयत्न केला तर लक्षात घ्या जे राहिलेले ना ते पण ठेवायचं नाही. जे राहिलेले ते पण राहायचं नाही. लक्षात घ्या. विनाकारण धनगरांच्या नादाला लागू नका. जातीने धनगर असलो ना तरी आमच्या जातीच्या पुढे आम्ही जातीच्या दाखल्यावर लावताना हिंदू धनगर हे लक्षात ठेवा, हे विसरू नका. तुम्हाला बाकीचं काय कुणा बाबतीत बोंबलायचे ते बोंबला, मला काय त्याच्याशी देणं घेणं नाही. तुमचं राजकीय वैर असेल, राजकीय एकमेकावर काय चिकलपेक असेल, काय कुणाला अजून काही शिव्या घालायच्या कुठल्या राजकीय पक्षावर बिंदास घाला. कारण सुपारी घेऊन बोलणाऱ्यातले अवलाद घनश्याम बापू हक्केची नाही. घनश्याम बापू हक्के आपल्या स्वतःच्या जातीसाठी, आपल्या धर्मासाठी भांडतो. स्वतःच्या फायद्यासाठी कधीच घनश्याम बापू हक्के भांडलेला नाही. फक्त माझ्या जातीसाठी आणि माझ्या धर्मासाठी. तुम्हाला बाकीचे कोणाची नावं बदलायची आहे, तुमच्या घरच्यांची बदला. फलाना डिंका काय ठेवायची ती ठेवा. नाहीतर एवढंच जर का तुम्हाला त्या नावाशी जर का जे आहे अहमदनगर म्हणताय त्याला आणून बसवा तुमच्या घरात तसल्या नावाची. नाहीतर तुमच्या अख्ख्या घरादाराला ती काय नावं द्यायची द्या. पण हिथं जर का अहिल्यानगरचं नाव बदलण्याचं जर का आणि फालतूगिरीत बचावळ्या केल्या तर लक्षात घ्या तोंडातली जीभ राहणार नाही. आणि जे राहिलेलं बाकीचं सामान बिमान राहिलेलं आहेत ना ते पण राहिलेलं लक्षात घ्या. बिनकामाचं डोक्यात आमच्या जाऊ नका. शांत आहे. आम्ही आमच्या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी भांडतोय. आमची लढाई अंतिम टप्प्यात. आता आम्ही पुन्हा आज पण बैठक झालेली आहे जालन्यात. दीपक बाबू वराडे आम्ही आमच्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी भांडतोय.
बिनकामाचं आम्हाला दुसरीकडं लक्ष द्यायला लावू नका. तिकडं लक्ष दिलं तर तुमचं बोलणं नाही, तुमचं राहणं मुश्किल होईल. परत जर का अहिल्यानगरमध्ये येऊन अहमदनगर, बाकीचं नगर हे असले फालतू बतावण्या केल्या, फालतूची जर का कुत्र्यासारखे भुकलात, डुकरासारखी जर का गरळ ओकली, तर लक्षात घ्या, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, असला महासंग्राम होईल ना मग त्या अहिल्यानगरमध्ये, तुमच्या बापाच्याने नाही मग कंट्रोल होणार. हे काय मला काय शांतता भंग करायचा किंवा असलं काय नाही, परंतु अहिल्या मातेच्या नावावरच्या अस्मितेचा, आमच्या पूर्ण कोट्यावधी धनगर बांधवांच्या अस्मितेचा विषय, धनगर बांधवांचे नाही संबंध, आमच्या जेवढे पण आमचे हिंदू बांधव आहेत सर्वांच्या अस्मितेचा विषय. मी आजपर्यंत कधी या विषयावर बोललो नाही, कारण मी बोलले फक्त आपल्या जातीच्या वरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात, जे जे आमच्या सोबत आहे त्यांच्यासोबत समर्थन देण्यासाठी. परंतु जर का त्या ठिकाणी अहिल्या मातेचा खुल्याम जर का कोण तिथे अपमान करत असेल, कोण येणार बाहेरची कुत्री बिंदास्तपणे म्हणत असेल काय नाव आहे तर बरे अहिल्यानगर नाही अहमदनगर, तरी पण आम्ही काय शंडासारखे शांत बसायचं का? किती अन्याय सहन करायचा आम्ही? ठीक आहे, कायद्याच्या चौकटीत राहून बोला, कायद्याच्या चौकटीत राहून बोला. आम्हाला सारखं चौकटीत अडकवलं जातं, बाकीच्यांना नाही चौकड्या. ही जी कुत्री मोकाट सुटलेली आहे, भुकतात जाऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही बळावण्या करतायत, ह्यांच्यावर कोण कंट्रोल करणार? सुरुवात तर आम्ही करत नाही ना. आता त्यांनी सुरुवात केल्यावर त्याचा शेवट तर आम्हाला करावं लागणार. प्रत्येक वेळेस कायद्याच्या चौकड्या आम्हाला चौकडीत राहा. आणि ह्यांनी खुल्या डुकरासारखं बरावं पुढे जाऊ काही. मी पुन्हा सांगतोय, जातीमध्ये मी अजिबात द्वेष कधी पसरवला नाही आणि जातीच्या कोणत्या जातीचा मी द्वेष केलेला नाही. सर्व जाती धर्माची लोक माझे मित्र आहेत, अनेक मित्र आहेत गेले कित्येक वर्षापासून. परंतु जाणून बुजून जातीमध्ये भांडण लावण्यासाठी अशा प्रकारचे नालायक, तुम्हाला काय बोलायचं होतं त्या दिवशीच्या त्या कोण ज्यांच्याबद्दल तुमचा राग विषय त्यांच्या बाबतीत बोलायचं होतं, ते नाही सुचलं तुम्हाला. जाताना हे बोंबलायला लगेच लागलं, काय नाव आहे सांगा, आणि बाकीची लगेच कानाचे पडदे असे करून हा बोंबलली. खालून असे वरपर्यंत काढला आवाज. उगच माझं तोंड जर का सुटलं ना, मग असा बोले ना, जे राहिलं नाही ना ते पण राहणार नाही, लक्षात घेऊन. काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? तिथं आंदोलनाकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही, समाजावर अन्याय मेंढपाळावर होत आहे तिथं द्यायला कुणाला प्रशासनाला शासनाला लक्ष नाही. जाहीरपणे अहिल्यानगरच्या बाबतीत अहिल्या मातेचा अपमान केला जातोय, तिथं त्यांच्यावर कारवाई करायला कुणाला लक्ष नाही. आज आमचे संबंध महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे ज्यांनी एक राजकारणात आदर्शपूर्ण विधानसभेचं काम कशा पद्धतीने चालवायचं, एका आमदारांनी कशा प्रकारे कार्य केलं पाहिजे हे अखंड महाराष्ट्राला दाखवून दिलं. अशा गणपताबा देशमुखांच्या घरावर बाटल्या फेकाव्यात दारूचे. अरे काय चाललंय काय? आणि आम्ही 2.5 कोटी 3 कोटी चाललंय नुसती आकडेमोड. गाडीत उभं राहून नमस्कार सगळ्यांना करा. अरे काय 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 करताय? काय तुम्ही हे सगळं करताय तुमच्या स्वतःसाठी करताय का ह्या आमच्या पूर्ण बांधवांसाठी आपल्या करताय? आता आज सुद्धा खरं तर मला जालन्याचं मीटिंग चालू आहे, दीपक भाऊ बोराड यांनी मीटिंग घेतलेली, बैठक. काय नेमकं त्या बैठकीत झालं मला माहित नाही, पण मला फोन आले होते बऱ्याच जणांचे की जालन्यामध्ये आज बैठक बोलवली आहे. ठीक आहे, बैठकी घेताय घ्या सगळे, आम्ही पण आहे बैठकीला येऊ, काय नाही. अहो पण कळलं तर पाहिजे काय बैठक कुठली. सगळ्यांना तुम्ही कमीत कमी संपर्क करा. लढाई तुमच्या एकट्याची नाहीये, सर्वांची आहे. परंतु कळणार कसं? महाराष्ट्रातल्या ह्या आपल्या सर्व आता विखुरलेल्या समाजाला एकजूट करण्याची वेळ आली तर सगळ्यांना संपर्क साधा हो, बोलवा, प्रत्येकाचं मत मांडू दे, त्यांचं मत तुम्ही पण ऐकून घ्या. तेच रटाळ ते बघवलं जात नाही. आता ते रटाळ तेच विचारलेलं त्याच त्या सगळ्या गोष्टी, तेच भाषण, तेच सगळ्यांना सांगायचं अमुक राहा, तमुक राहा, फलाना राहा, ढिमका राहा. अरे काय चाललंय काय?
बोंबलून घसा अक्षरशः म्हणजे आमचा फाटायला लागला की अरे बाबा मिळमिळीतपणे शांततेने अशा पद्धतीने तुम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी होऊ शकत नाही, कशी होणार? हे गेंड्याच्या कातडीचं निकरगट्ट सरकार आहे. हजारो आपली आंदोलनं झाली, त्याच्यामध्ये कधी साधं मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आंदोलनामध्ये येऊन भेट दिली मला सांगा? एक तरी आंदोलन सांगा, एक की राज्याचे 2 उपमुख्यमंत्री आत्ताचे आणि आत्ताचे मुख्यमंत्री एक तरी त्या ठिकाणी येऊन भेट दिलाय सांगा? तुमच्या माहितीसाठी सांगतो सर्वांच्या, ज्यावेळेस चंदू वाघमोडे बारामतीत बसलेला ना उपोषणाला या निवडणुकीच्या अगोदर, त्यावेळेस ज्यावेळेस अजित पवार होते बारामतीमध्ये, पाडवा दिवाळी भाऊबीज काय करत होते, त्यावेळेस त्यांना काही त्यांच्या पक्षाचे गुलाम त्यांनी सांगितलं जावा तिथं उपोषणाच्या तिथं जाऊन भेट द्या. त्यावेळेस त्यांनी काय आकडेचे तारे तोडले असतील, काय तर म्हणे महाराष्ट्रात बारामतीत नाही सर्व ठिकाणी उपोषण आहे. एका ठिकाणी मी गेलो तर दुसऱ्या ठिकाणी रागीन. अहो अजितदादा पवार, तुम्ही ज्या मतदारसंघातून निवडून येता ना त्या तुमच्या मतदारसंघामध्ये बसला होता एक उपोषण करता धनगर समाजाचा 18 दिवस. हे मी तुम्हाला का सांगतोय की आपण जे उपोषण आता चालू आहे ना, उपोषण आंदोलन, थाळ्या वाजवा, टाण 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 आमदारांच्या बाहेर घराबाहेर, काही नाही, काही होत नसतं. तिथं स्वतःच्या मतदारसंघामध्ये 2 दिवस निवासस्थानी असणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांना 2 दिवस तिथून 4 किलोमीटर लांब साधं उपोषण करता 15 दिवस बसलाय, तिथं जायची सुद्धा त्यांना थोडीशी मनापासून हे झाली नाही. आता ते बोलायला नको शब्द. आणि कुठून यायचे? मी 50 वेळा किती वर्ष झालं बोंबलून सांगते, चला एकदा ना उद्या ना राडा नाही, चर्चा करू, एकमेकाचे विचार मांडू, शांततेने करू, निवेदन देऊ, धरणे आंदोलन करू. धरूनच बसायचे नुसतं आयुष्यभर हेच करायचं आपल्याला, धरायचं धरणे आंदोलन. अहो किती वर्ष हे झोपायचं सोंग नाटकं करणारे तुम्ही, किती वर्ष. म्हणून म्हटलं ना मी सुरुवातीलाच, विषय खूप इतके आहेत म्हणजे मीच एक तर कन्फ्युज झालो की आज कुठल्या विषयावर बोलू. मला खरं तर आज बोलायचं होतं, खूप वेगळा विषय होता, म्हणजे आरक्षणासहित जे आज 2 दिवस ते 2 दिवस ते गौतमी पाटीलचा विषय ते काय ते म्हणजे माजलेला मस्तवालपणा तो, हे तर मी बोललो. हिचे कार्यक्रम आता तुम्ही किती जागरूक आहात हे मला बघायचंय का? कारण की ज्या आपल्या मरगळ्यांना ज्यांना झालंय ना, जावा अजून बघा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांची परिस्थिती. आणि तुमच्यावर आल्यावरती मग आमच्याकडून अपेक्षा करू नका, हे लक्षात घ्या जे शांतपणे बघतायत. म्हणून मी म्हणत होतो मला काय कुणाच्या पोटावर पाय नाही द्यायचा, याचे कार्यक्रम बंद पाडा, ह्याच्यासाठी म्हणलेलो की अजून मस्तवाल माचपणा, अजून त्या कुटुंबियांवर आरोप. म्हणून म्हणत होतो मी नाचवा, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं धिंगाणा घाला स्टेजवर, काय करायचंय आम्हाला. ह्याच्यातून किती जागरूकताने तुम्ही खरे जातीने धनगर आहात का याच्या बाबतीत शंका उपस्थित होती, लक्षात घ्या. खूप विषय अशा आहेत. म्हणून म्हणतो ना मी सुरुवातीपासून आज कन्फ्युज झालो कोणत्या विषयावर बोलू. तिकडे राम शिंदे साहेबांना बदनाम करण्यासाठी ह्यांनी सगळ्यांनी विडा उचललाय. तिकडे आज गणपताबा देशमुखांच्या घरावरती बाटल्या फेकल्या दारूच्या. तिकडे काल कुत्रा भोकला तो की अहिल्यानगर नाही अहमदनगरच, जस काय रात्री अहमदनगर ह्याच्या घरावरून गेलता अहमद, त्यामुळे म्हणतात तसं. किती किती विषयात बोलायचं सांगा मला. देवरोडचं प्रकरण झालं, मेंढपाळ त्या आमच्या महिलेचा हात तोडला. परवा दिवशी काल त्या महाडला गेलो, तिथं आपल्या 10 वर्षाच्या एका बालिकेवरती बलात्कार झाला. हे मी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून दाखवून का सांगतो, कारण अशा एक नाही हजारो घटना घडतात महाराष्ट्रात. हजारो आपल्या बांधवांवरती, आपल्या भगिनींवरती, मेंढपाळ बांधवांवरती, अनेक ठिकाणी. मागं ते गंगाखेडला आईला मातेचं स्मारक तिथं त्या ठिकाणी उभं करायचं होतं, विरोध होऊन देणार नाही. तिथंच मराठवाड्यात एका ठिकाणी आईला मातेची जी पाठी लावली होती की त्या ठिकाणी आईला मातेचं स्मारक पाडली,
नाही होऊन देणार. हे तुम्हाला काय, कारण की आम्ही जे सांगतो ना, मी लाईव्ह मध्ये बोलतो, सांगतो की बाबांनो तुम्ही जे झोपायचं जे सोंग केलं ना, ढोंगी सोंग, याच्यातून जाग व्हावं, कळावं तुम्हाला. जरा तरी आपलं जे बंद पडलेलं डोकं आपण दाखवते जाणून बुजून, त्याला थोडंसं चावी मिळावी. जात 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 जातीवरतीच सगळं काय चालतं असं मी नाही म्हणत आहे, परंतु ज्या जाती जन्माला आलो ना, त्या जातीबद्दल अभिमान पाहिजे, स्वाभिमान पाहिजे. ताठ मानेने आपल्याला म्हणता आलं पाहिजे. नाही तर काय नुसतंच निवडणूक आली की मग म्हणायचं मी धनगर आहे. कुठल्या पक्षात प्रवेश करायचं म्हटलं की म्हणायचं मी धनगर समाजाचा नेता आहे. आमदारकी, खासदारी, मंत्रीपद पाहिजे असेल की मग लगेच जात लावायची. असा एवढा मोठा महाराष्ट्रातला समाज माझ्या माग आहे. हा ते मेंढर जसे आपण देतो तशी सगळी मग मुद्दामून जाणून बुजून त्यांना काहीतरी आम्ही दाखवून बोलवायची, आपल्या मागं मागं न्यायची, नेऊन तिथं दावणीला बांधायची, मग मात्र जात आठवती. पण इथं जातीच्या बाबतीत एवढे अक्षरशः झिंडवडे काढतायत, आबरू अक्षरशः वेशीवर टाकतायत, तिथं नाही दिसत. मी काय सर्वांना नावं नाही ठेवत आहे. का नाही मग तुम्ही आज जमलात चौंडीमध्ये? ज्यावेळेस काल तो कुत्रा भुकला त्यावेळेस काळे सगळे आईल्या मातेच्या स्मारकापाशी हजारो लाखोनी जावायला पाहिजे होतं. खरं तर काय आपल्याला तिथं काय जाऊ, काय कुणाचा गोंधळ नव्हता घालायचा, काय कुणावरती काय मारहाण किंवा काय हे करत करत, परंतु त्या आईल्या मातेच्या समोर आपल्या आईला भक्तांची ताकद तर दिसायला पाहिजे होती. ज्यावेळेस काल आईला नगरचं नाव बोललो, अहमदनगर म्हणून जे काल बांग उठली, जी बोंबलली कुत्री कशी एकत्र बोंबलत होती, आणि तुम्ही आम्ही तिपटीने 10 पटीने असून सुद्धा शांत हाताची घडी घालून, हा का ते तसं बोललं काय, बरोबर ठीक आहे ठीक आहे. अहो जातीचा विषय बाजूला ठेव, धर्मावर विषय आलाय. जिथं जातीवर विषय तिथं आम्ही जातीवर बोलणार, पण जिथं धर्मावर देईल तिथं मात्र आपल्याला हिंदू धर्म, आमचा हिंदुत्व जागर राहणार आणि कायमस्वरूपी राहणार. याचा अर्थ कुठल्या जातीचा आम्ही द्वेष नाही करत आहे, परंतु कुत्री जर का भुकलेली अशा आमच्या अंगावर आणायला लागली तर मग कुत्र्यांचा कसा बंदोबस्त करायचा हे आम्हाला चांगलं येतं. बिनकामाचं आमच्या नादी लागू नका. सगळं सहन करू. मी वारंवार सांगतोय, आज देखील सांगतोय, मागही माझं हेच बोलणं होतं आणि उद्याही माझं हेच बोलणं असणार आहे. सगळं सहन करीन, पण जातीवर आणि आमच्या आईल्या मातेवर जर का कुणी काही तसलं नाटकं आणि कुणी काही गालबोट लावायचा प्रयत्न केला ना, अपमान करण्याचा प्रयत्न केला, तर लक्षात घ्या त्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. कदापि शांत बसणार नाही. उद्या मी येणार म्हणजे येणार चौंडीला. चौंडीला येतोय, आईल्या मातेच्या चरणी नतमस्तक व्हायला, आईल्या मातेचा दुग्धाभिषेक घालाय. कुणी या नका येऊ, तो तुमचा प्रश्न आहे. जयंतीला तुम्ही येता सर्वजण, आता कुणाच्या सांगण्यावरून येता, पक्षाच्या तिथं होतात वेगवेगळे, त्यासाठी येता काय माहित नाही, पण मी येतो फक्त मातेसाठी. मातेच्या चरणाची धूळ ही माझ्या मस्तकाला लावण्यासाठी येतो. आणि उद्या देखील मी येणार आहे. दुपारी साधारणतः मी किती 2, 2:30, 3 पर्यंत पोहोचेल तिथं. मी येणार आहे आईल्या मातेला दुग्धाभिषेक घालायला आणि आईल्या मातेच्या चरणी नतमस्तक व्हायला. जर का तुमच्यातला खरा धनगर आणि हिंदुत्व तुमच्यातलं जागा असेल तर येता. माझ्या सांगण्यावरून येऊ नका. तुमच्यातला खरा धनगर, हिंदू धनगर जर का जागा असेल तर येता. आणि सर्वजण इतर जातीचे सुद्धा जे हिंदुत्व, आपले सर्व हिंदू बांधव आहेत ते सर्व असतील ते येतील. नाहीतर शांत बसा घरी, निवांत बघत बसा. हा एकटा आईल्या मातेचा पाठ्या, भक्त आईल्या मातेचा, आणि माझ्यासमोर येणारे आईल्या मातेचे भक्त काफी आहे. तेवढं आमच्या मनगटात धमन्यांमध्ये बळ आईल्या मातेने दिलेले, तेवढी ताकद आहे, तेवढं सामर्थ्य आहे आमच्यात. होळकरांचा इतिहास आमच्या धमन्यात अजूनही आहे आणि कायम राहणार. पुढच्या आमच्या अनेक जाती, आमच्या अनेक पिढ्यानपिढ्या राहणार. परंतु तुम्ही हे जे शंडासारखं शांत बसणार आहे ना, ही कीड उद्या तुमच्या घराला लागणार आहे, लक्षात घ्या. त्यावेळेस आमच्याकडून अपेक्षा करू नका. हे जे ऐकतायत त्यांना कदाचित कळलं असेल मला काय बोलायचंय. सर्वजण ही कीड उद्या वळवळ ज्यावेळेस तुमच्या घरात घुसेल ना, त्यावेळेस जाहीरपणे खुलेआमपणे जर का तिथं बोंबलली कुत्री की अहिल्यानगर नाही अहमदनगर, अहिल्या मातेचा सरळ सरळ अपमान, घोर अपमान.
तरी आम्ही शांत. का नाही कारवाई झाली त्यांच्यावर? खुशाल काल बोंबलून कुत्र्यासारखी गेली निघून. मग आम्ही काय केलं की मग आमच्यावरती लगेच दाखल. तुम्ही असं बोलला, तुम्ही तसं बोलला, तुम्ही याव केलं, तुम्ही त्याव केलं, तुम्ही असं केलं. लगेच आम्हाला चौघडीत बसून शिक्के ठोकतात. आणि बाकीचे काही बोला चालते त्यांनी. ते काय बोलले चालते त्यांचं चाल. का आतून तुमचे लागे बांधेत ना बंद खोलीतले. काय मला म्हणजे काय दरवेळेस तेच 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 तुमच्या पुढे. अरे बाबांनो काय बोलू अजून? किती बोलू? किती नरड फाडू माझं? काय मी तुम्हाला म्हणतोय मला निवडून द्या, मला मतदान करा, मला निधी द्या, माझा पक्ष आहे का, मी प्लॉटिंग करतोय, माझे प्लॉट विकत घ्या, माझं प्रोडक्शन विकत घ्या, माझं काय बोलतोय काय? तुमच्या येणाऱ्या पिढीच्या फायद्यासाठी, येणाऱ्या पिढीच्या भवितव्यासाठी आपली जात कुठेतरी आता अस्तित्व मिटायला लागलंय. ती जातीचं अस्तित्व मिटू नये म्हणून बोलतोय. हे जर का कुठल्या एखाद्या नेत्याचं झालं असतं, ज्यांना तुम्ही तुमची गॉडफादर बाप लोक मानतात, तर लगेच सगळं अख्ख्या महाराष्ट्रातील निम्मी जनता रस्त्यावर उतरली असती. त्यांचे गुलाम, त्यांचे सगळे बगल बच्चे. पण हिथं मात्र अजिबात नाही. का? म्हणजे फक्त जातीच्या प्रमाणपत्रावर हिंदू धनगर. आणि इथं खुल्याम आमच्या आईला मातेचा अपमान. काही नाही काही नाही. ते उद्या मरू दे, ते काय ते बघतील ते काय ते. उद्या मला बघायचंय, मला उद्या बघायचंय आईला मातेवर प्रेम करणारे किती. आईला जयंतीला काय, जयंतीला अहो तुम्ही जयंतीला येत आहे ना, ते जयंतीला येत आहे म्हणजे दिखाव्यासाठी येत आहे का कशासाठी येत आहे? आता अशी बनायची उद्या वेळ येऊ देऊ नका. अपमान झालाय मातेचा, खुल्याम अपमान झालाय. तुम्हाला दाखवला व्हिडिओ, खुल्याम अपमान. आता तरी थोडस अजून किती अपमान करायचं? अजून काय राहिलंय? काय राहिलं काय अजून अपमान करण्यासारखं? सगळं झालं की अपमान. आता पार जात आता संपुष्टात आली. उद्या महाराष्ट्राच्या नकाशून जातीच्या यादीमधून धनगरी जात जर का संपुष्टात आली तर वाईट वाटून घेऊ नका. मग रडत बसू नका आणि दोष स्वतःला देत बसू नका. पण माझी जात कुठे गेली रे? काही उपयोग नाही. कारण आता तुम्ही जाणून बुजून ही नाटकं ढोकं झोपायचं सोंग घेताय ना, जे काय नाही तुम्ही ही सोंग घेताय. सोंग, गुलामगिरी, पिचडलेलं, हमाल्या ह्यांच्या करायच्या ही सवय लागलेली आहे. गुलाम बनून राहायचं. कार्यकर्ता ह्यांचा पायाखालचा, सतरंजी उचलणारा, झेंडे घेऊन पाळणारा, दादा बाबा काका करत पुढे पुढे आणि मागं मागं येणारे, ही सवय लागली. करा. मी त्याच्या बाबतीत पण नाही म्हणत आहे. तुम्हाला त्याच्यात सुख आहे ना, करा. तुम्हाला त्याच्यात राजकीय तुमचं अस्तित्व आणि वाटते ना, बिंदास करा. काय तुम्हाला वाटत असेल तर करा. आम्हाला कधी आमच्या आईला मातीने शिकवलेलं नाहीये लाचार बनायला. आम्ही स्वाभिमानी आहे, स्वाभिमानीच राहणार. तुम्हाला राजकारण करायचंय करा. अरे पण जात संपुष्टात संपायला लागली तरी अजून जर का तुम्ही तेच करणार असेल तर तुम्हाला तुमचं लकलाभ. आरक्षणासाठी, बाकीच्या विषयासाठी आहे ना, आपण करतोच आहे आंदोलन. अरे पण आईला मातेच्या अस्मितेचा विषय आला आता. मातेचं नावाचा अपमान झालाय. दाखव ना आपली एकदा हिंदू धनगरांची ताकद उद्या तिकडं. या सगळे पूर्ण ताकदीने तिकडं चौंडीला. तरच खऱ्या अर्थाने तुम्ही हिंदू धनगर. नाहीतर धनगर म्हणून घ्यायची तुमच्यात पण आता मी म्हणेल थोडीशी मला सुद्धा शंका वाटायला लागली. हे काय वारंवार काय म्हणून तुमच्यातला खरा रांगडा धनगर जागा व्हावा म्हणून बोलतोय. रगील धनगर तुमच्यातला जागा व्हावा म्हणून बोलतोय. खरं तर मला उद्या कार्यक्रम आहे. आपला खेळ आहे देवाचा. मी मगाशी सांगितलं तसं शिरूरला घोडगा, तरी सुद्धा मी येतोय तिथं सकाळी. कारण आमच्यात सण होत नाही आम्हाला ते. मातेवरती जातीवरती कोणी बोललं की तळ पाहिजे मस्तकाला अशी करड एका सेकंदात बसल्यागत बसतो. ते कोण का असणार, कुठल्या पक्षाचा, कुणाची भीडभाड मिटवणार, कुणाच्या बापाला घाबरत नाही. परंतु तुमची ही जे तुम्ही दाखवताय ना, शंडासारखं जगण्याचे जे तुम्ही ढोंग करताय ना, हे ढोंग एक दिवशी तुमचं सोंग बनून राहणार आहे, लक्षात घ्या.
हे नाटकी सोंग म्हणजे अक्षरशः खेळखंडोबा झाल्यावरती मग रडत बसू नका, लक्षात घ्या. ज्या जातीत आपण जन्माला आलो त्या जातीबद्दल जर का तुम्हाला अभिमान, स्वाभिमान, प्रेम नसेल तर नका लावू ती जात तुमच्या जातीच्या प्रमाणपत्रावर सुद्धा. जेवढं मला जागवण्याचं, तुम्हाला सगळ्यांना एकत्र करण्याचं काम करतोय, जेवढं तुम्हाला सगळ्यांना जागरूक करण्याचं काम करतोय, माझ्या परीने जेवढं मला करता येईल तेवढं करतोय. मी काय कुणाचा विरोधक किंवा कुणाचा कट्टर विरोधक, शत्रू किंवा कुणाचा समर्थक, कोणत्या पक्षाचा किंवा कुठल्या संघटनेचा बिलकुल पण नाही. मी एकनिष्ठ राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची, मी एकनिष्ठ माझ्या धनगर जातीशी, मी एकनिष्ठ माझ्या मित्र परिवाराशी जे काय माझ्यासोबत असतात, माझ्या अनेक सुखदुःखात कार्यक्रमात सहभागी होतात, कसलाही जातपातीचा विषय न ठेवता, त्या सर्वांसाठी कायम मी एकनिष्ठ आहे. परंतु बाकीचे कोण असतील कुत्री काय भुकणारी आणि कुठल्या पक्षाची याची मला देणं घेणं नाही आणि कुठल्या राजकीय नेत्याशी पण देणं घेणं नाही. पण जाहीरपणे जर का आपल्या समाजाचा जातीचा अपमान होत असेल, आपल्या अखंड हिंदुस्थानाचा देवोय पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा जाहीरपणे सभेत अपमान करत असतील तरी आपण शंडासारखे शांत बसायचं. ही अवलाद या घनश्याम बाप्पू हक्केची नाही. घनश्याम बाप्पू हक्के म्हणजे जिथं हात जोडून न्याय मिळेल तिथं हात जोडणार, पण जिथं हात जोडून न्याय नाही मिळत ना तिथं मग हात सोडून आणि कानाखाली वाजवून न्याय घेणार. तेवढी आम्हाला शिकवण दिलेली आहे आमच्या होळकरांनी. आणि म्हणूनच उद्या येतोय, बघू उद्या आपल्या खरं अहिल्या मातेचे किती भक्त येत आहेत आणि अहिल्या मातेवरती खरं प्रेम असणारे आणि खरी भक्ती असणारे किती अहिल्या भक्त उद्या चवडी देतात हेच मला बघायचं. जय मल्हार, जय अहिल्या.